नमस्कार. पालक हो, आज दोन गोष्टी बोलाव्याशा वाटल्या पुन्हा एकदा तुमच्याशी, तुमच्या मुलांच्याबद्दल, म्हणून पुन्हा आलो आहे. पालक हो, 10वीच्या परीक्षा असतात त्याच्या आधी प्रत्येक शाळा मुलांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करते. मुलांना असं वाटतं की शुभेच्छा समारंभ झाला की आता आपण स्वतंत्र झालो, आता आपलं आणि शाळेचं काही नातं उरलं नाही, असं बहुसंख्य मुलांना आता वाटायला लागलं आहे. खूप थोड्या शाळा आहेत की जिथं चांगल्या प्रकारे हा समारंभ पार पडतो असं म्हणूया आपण. सगळ्या शाळा उत्तमरित्या आयोजित करतात, पण मुलांची जी मनोवृत्ती आहे ती पाहता काही शाळातून तो अतिशय सुंदररित्या साजरा केला जातो आणि काही शाळांमध्ये शुभेच्छा समारंभ ऐवजी त्याला निरोप समारंभ असं नाव द्यावं की काय असं वाटतं. कारण शुभेच्छा जेव्हा आपण देतो तेव्हा आयुष्यभरासाठी ती व्यक्ती आपल्याशी बांधील राहते. ते प्रेम, तो जिव्हाळा, तो स्नेह कायम टिकून राहतो. पुन्हा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला भेट द्यावी, आपल्याला येऊन भेटावं, कुठंही आपण दिसलो तर आपल्याला हाक मारावी, ही अपेक्षा असते शाळेशी, संस्थापकांची, शाळेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची ही अपेक्षा असते. म्हणून तो एक वृद्ध असा समारंभ, शुभेच्छा समारंभ. पण काही ठिकाणी असं पाहता याला निरोप समारंभच नाव द्यावं की काय, म्हणजे एकदा जा, कधी एकदा ही मुलं शाळेतून जातील असं वाटावं अशी परिस्थिती पण आहे. तरीही सर्वांना शुभेच्छा. पालक हो, विशेषतः तुम्हाला शुभेच्छा. कारण तुम्ही मुलाला इतक्या लाडाने वाढवलेलं आहे. बहुसंख्य मुलं, अगदी क्वचित आता असं दिसतं की मुलं खूप जबाबदारीनं वागत आहेत आणि आपल्या आईवडिलांचे कष्ट लक्षात घेऊन वागत आहेत. पण बहुसंख्य ठिकाणी असं दिसतं की पालकांनी अतिशय लाड केलेले आहेत मुलाचे. जे हवं नाही ते सगळं दिलेलं आहे त्याला आणि मजा मजा मजा, चैन, जे मागेल ते लगेच पुरवायचं. अशा रीतीनं तुम्ही मुलांना वाढवलेलं आहे आणि तुम्हीच तक्रार करता की मुलं अभ्यासच करत नाहीत, घरी काहीच करत नाहीत, काय सांगितलं की उलट उत्तर देतात. हे सगळं काय आहे? घरच्या वातावरणाचा परिणाम आहे. पण तरीही आता शाळेची जबाबदारी संपली. मुलं आता परीक्षेला सामोरे जाणार, 10वीच्या परीक्षेला सामोरे जातील आणि शाळेनं आता शुभेच्छा समारंभ आयोजित करून त्यांना टाटा केलं आहे. आता वाढली तुमची जबाबदारी, कारण आता मूल तुमच्याकडे असणार आहे. आता शिक्षकाला हक्क असेलच असं नाही की बाबा रस्त्यात अडवून तू असं का वागतोस, कारण आता तसं वातावरण राहिलं नाही. तू असं वागू नकोस म्हणून रस्त्यावर उभारून कुठल्याही, आपलं मूल आहे, आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे म्हणून अधिकारानं सांगावं अशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. त्यामुळं मुलं तो संबंध ठेवतीलच असं नाही. त्यामुळं जे काय आहे मुलाचं ते आता तुम्ही बघायचं. त्याची जडणघडण, तो कसा वागतो, त्याला समजावून सांगणं, हे सगळं आता तुम्हाला करायचं आहे. त्यामुळं तुमची जबाबदारी किती वाढली लक्षात घ्या. इतके दिवस शाळा होती, तुम्ही शाळेत येऊन सांगत होता की तो असा वागतोय, तो तसा वागतोय, त्याला जरा समजावून सांगा. शिक्षक सांगत होते, कारण थोडंसं बंधन होतं मुलांना. आता शिक्षक सांगू शकत नाहीत, कारण शिक्षक कुठलीच शिक्षा करू शकत नाहीत आता. मग 10वीतून बाहेर पडल्यानंतर शिक्षक काय सांगणार? त्यामुळं तुम्ही सावध राहा आणि तुमच्या सर्वांचं आयुष्य खूप सुखाचं जावं, तुमच्या मुलानं खूप प्रगती करो, तुमची पुढची आयुष्याची जबाबदारी त्यानं घ्यावं. तुम्हाला असं सांगावं त्यानं की काळजी करू नका, मी तुमचा सांभाळ करायला तयार आहे आणि नक्की तुमचा मी छान प्रकारे सांभाळ करणार आहे, असं त्यांनी सांगावं. अशी तुमची अपेक्षा असेल तर तुम्हीही त्यांना त्या पद्धतीनं आता वाढवणं गरजेचं आहे. इतके दिवस लाड केलेत तुम्ही, त्यामुळं थोडंसं तो अति लाडावलेला आहे, पण त्याला अजूनही तुम्ही ताब्यात घेऊ शकता आणि त्याला समजावून सांगू शकता. तुमचं कुटुंब सुखमय, सुखात राहील अशी सगळी तजवीज तुम्ही करू शकता. म्हणून त्यामुळं तुमच्या हातात आहे. त्यामुळं तुम्हाला शुभेच्छा देतो. विशेषतः पालकांना मी शुभेच्छा देतो की तुमचं मूल चांगलं घडो, एक उत्तम नागरिक बनो, अशी शुभेच्छा मी तुम्हाला देतो. मुलांनी काय करावं? मुलांनी खरं तर अजिबात वेळ घालवू नये. आज मोबाईल आहे, मोबाईलवर सुद्धा काही चांगल्या गोष्टी बघायला मिळतात, त्या बघाव्यात. पण वाचन करावं, वाचनामध्ये वेळ घालवावा. वाचनामुळं मन समृद्ध बनतं.
विचारवंत त्यातून तयार होतात. त्यामुळे वाचावं. वेळ अजिबात दवडू नये. घरी आईवडिलांना शक्य तेवढी मदत करावी. अगदी म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी कामं छोटी नाटी करता येतील ती करावीत. जेणेकरून आईवडिलांना तो आधार वाटेल. माझा मुलगा आता मोठा झाला, मला हे आता करायची गरज नाही. अंथरूण टाकणे, अंथरूण काढणे, फरशा पुसणे, पाणी भरणे, कितीतरी बागेला पाणी घालणे, ही सगळ्या गोष्टी, शेतावर जाणे, शेत असेल तर, व्यवसाय असेल तर व्यवसायात लक्ष घालणे, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना सवयीच्या पडायला पाहिजेत. सवय लागायला पाहिजे मुलांना. शेती असेल तर जरूर मुलाला घेऊन जा. त्यांना शेती करावी असं म्हणत नाही, लगेच भांगलायला लागावं असं म्हणत नाही, खणायला लागावं असं म्हणत नाही, पण निदान बघायला उभा राहिला तरी नंतर त्याला त्याच्यात आवड निर्माण होईल. एखादा व्यवसाय असेल तर घेऊन जा. चल बाबा आज माझ्याबरोबर येतोस का असं म्हणा, घेऊन जा. हळूहळू ते लक्ष घालायला लागेल. तुम्ही त्याच्यात गोडी निर्माण करा. त्या मुलाच्यामध्ये सगळीच जबाबदारी तुम्ही घेऊ नका. मुलांनी म्हणावं, मुलांनी काय करावं आईवडिलांना, की अजिबात तुम्ही काळजी करू नका, मी आहे, फक्त थोडे दिवस सहन करा, 3-4 वर्ष मला शिकवा, नंतर मी पूर्ण तुमची जबाबदारी घेतो, असं म्हणणारी आज मुलं आहेत. मला भेटतात मुलं, आईवडीलसुद्धा भेटतात. अगदीच काही पूर्ण नकारात्मक असं वातावरण आहे असं नाही. चांगली मुलं खूप आहेत, चांगले आईवडील आहेत, चांगली कुटुंब आहेत आणि ती मुलं म्हणतात की अजून 4 वर्ष जर आईवडिलांनी माझी जबाबदारी घेतली तर मी पूर्ण त्याची जबाबदारी घेणार. आणि त्या अगदी निगुतीनं म्हणजे अतिशय कष्टानं प्रामाणिकपणं मुलं शिकतात आणि ती जबाबदारी पार पाडतात. पण विशेषतः या गोष्टीमध्ये कोण दिसतं तर मुली जास्त जबाबदारीनं वागतात आणि मुली लग्नानंतरसुद्धा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना दिसत आहेत, एक सासरचीसुद्धा आणि माहेरचीसुद्धा. त्यामुळं आईवडिलांना जो आधार वाटतो तो मुलीचा वाटतो, तो तसाच आधार मुलाचाही वाटायला पाहिजे. पण मूल 10-10 वाजेपर्यंत झोपलेलं असतं, 10 वाजता उठतं, बाहेर जाऊन काहीतरी खातं, गाडी घेऊन फिरवतं, परत दुपारी ये म्हटलं तर दुपारी जेवायला येत नाही, कुठं जेवतं काय माहीत नाही. लक्षात घ्या, रात्रीसुद्धा उशिरा येतं. हा मुलगा ज्याला आपण वंशाचा दिवा म्हणतो, तो वंशाचा दिवा हा असा वागतो. पण मुली मात्र पूर्ण जबाबदारीनं वागताना आज दिसत आहेत. संपूर्ण देशामध्ये म्हणा किंवा अन्यत्र ठिकाणी म्हणता मुलीच जास्त जबाबदारीने वाटतात. पण मुलांची जबाबदारी त्यांना समजावून द्या. चैन, गाड्या फिरवणं, व्यसनं आली, बाहेरचं खाणं आलं, धिंगाणा आला, हुल्लडबाजी आली, मारामाऱ्या करणं, हे म्हणजे शौर्य असं वाटायला लागले मुलांना. आपल्या मुलांना मारामारी केली की काही वडिलांना खूप चेव पण चढतो. मुलगा मोठा झाला, 4 मारामाऱ्या करून आला की वडील अभिमानाने बघायला लागतात, कारण त्यांनीही तेच केलेलं असतं आपल्या आयुष्यात, मारामाऱ्या करून जगलेले असतात. हे सगळं किती चुकीचं आहे. त्यापेक्षा मला वाटतं आहे की मुलांनी ट्रेकिंग करावं, चालायची सवय लावावी, निसर्ग पाहावा, गड किल्ले पाहावेत, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचून काढावं. शिवाजी महाराज कसे घडले, त्यांच्या आईनं त्यांना कसं घडवलं आणि शिवाजी महाराजांनी संपूर्ण देश कसा सांभाळला, आपल्याला संरक्षण कसं दिलं, हे बघा. किल्ल्यांवरनं जावा, तिथे जाऊन तुम्ही व्यसनं करून येऊ नका, किल्ले पहा, महाराजांचं चरित्र वाचा, चांगली चरित्र वाचा. हे मुलांनी करायला हरकत नाही असं वाटतं. एखाद्या खेळात रमा, तुमच्याकडे जो चांगला खेळ असेल त्या खेळात तुम्ही रमा, खेळा भरपूर, म्हणजे दुसरीकडे लक्ष जाणार नाही. पण आज गल्लीच्या कोपऱ्यावर उभारलेली मुलं, विचित्र केसात जे ती हेअरस्टाईल, आज जे केस कटिंग करायला जिथं जातात मुलं, त्या ठिकाणी केश कर्तनालयामध्ये किती विचित्र पद्धतीनं त्यांचे केस कापून पाठवले जातात आणि ती मुलंही तशा प्रकारचा आग्रह करतात. बघताना ते विद्रूप दिसतं, चांगलं दिसत नाही. अशा प्रकारची ही जी पिढी बघितली की अतिशय वाईट वाटतं. कुठे शिवाजी महाराज, कुठे ते तानाजी मालुसरेंसारखे मावळे आणि कुठेही आत्ताची तरुण पिढी. काय म्हणून ह्यांच्याकडून अपेक्षा करायची, अशी परिस्थिती आहे. तर असं घडू नये असं मला वाटतं आहे. म्हणूनच असं वाटतं की आजचा जो आहे हा जो 10वीचा शुभेच्छा समारंभ, याला म्हणावं की शाळेनं त्याला निरोप समारून जावा एकदा इथनं असं म्हणावं, अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. याला शिक्षकांना वाईट वाटतं. शिक्षक मला म्हणाले की सर आमचं काय चुकलं का, आम्ही काही चुकीचं वागलो का मुलांशी, मुलं अशी का वागतात. बरं, भाषण करताना शिक्षकांचे डोळे पाणावलेले असतात, पण विद्यार्थ्यांना, समोर ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचं काहीच वाटत नसतं. तिथे खिकी हसणं, फिदी हसणं, किंचाळणं हे सुरू असतं. काय वाटेल त्या शिक्षकाला. परिस्थिती फार बिघडत चालली आहे. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहावं असं वाटतं. मुलं टिंगटवाळी करतात. असं वाटतं मुलांना की आता हा निरोप समारंभ झाला
मग शाळेची काहीतरी मोडतोड करायची, भिंतींवरणी काहीतरी रेघोट्या ओढायच्या, काहीतरी विचित्र लिहायचं. आता आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही. या आविर्भावात नाचायचा, धिंगाणा घालायचा, टिंगल करायची, किंचाळायचं, हे सगळं करून मुलं बाहेर पडतात. म्हणून त्याला शुभेच्छा समारंभाच्या ऐवजी निरोप समारंभ द्यावं की का, सुटलो बाबा एकदा, असं काही शाळांना वाटायला लागलं. आणि शिक्षकांना एक प्रकारचं डिप्रेशन यायला लागलं की आमचं काही चुकलं का, का मुलं अशी वागतात. तर तसं होऊ नये म्हणून मी खूप तळमळीनं सांगतो की पालक हो, सावध राहा. तुमचं मूल जर आत्ता 4थी-5वीत असेल तर कधीतरी त्यालाही शाळा शुभेच्छा देणार आहे. ते कधीतरी 10वीला पोचणार आहे. त्यामुळं असं होऊ नये हे लक्षात घ्या आणि पुढचं आयुष्य तुमचं सुखाचं जावं. आमची जबाबदारी संपली. शुभेच्छा समारंभ झाल्यानंतर शाळेची जबाबदारी तशी संपली, कारण आपण रागवू शकत नाही. पण तुमची जबाबदारी किती वाढली बघा. या सगळ्याकडे तुम्ही लक्ष द्यावं. तुमचं आयुष्य सुखमय व्हावं असं खूप खूप वाटतं मनापासून. म्हणून तळमळीनं 4 शब्द तुमच्याशी बोलावं असं वाटलं. खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ आवडलाच तर तुमच्या पालक मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.